कराडच्या तासवडे MIDCमध्ये भीषण स्फोट, साईराम केमिकल कंपनीला आग। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक घटना समोर येते। तासवडे MIDC परिसरातील साईराम केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे। सलग झालेल्या स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे आणि ही घटना आज सोमवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली। तासवडे MIDC मधील साईराम केमिकल कंपनीत अचानक भीषण स्फोट झाला आणि विशेष म्हणजे कामगार सकाळी 9 वाजता कंपनीत कामासाठी येणार होते आणि त्याआधीच हा स्फोट झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। या स्फोटानंतर एकामागून एक असे 3 ते 4 भीषण स्फोट झाले, ज्यामुळे तब्बल 10 किलोमीटरपर्यंत परिसर हादरल्याची घटना समोर येते आणि त्यानंतरही सुमारे 10 वाजेपर्यंत कंपनीतील केमिकलने भरलेल्या बॅरल्सचे स्फोट सुरूच होते आणि हे स्फोट एवढे भीषण होते की कंपनीतील केमिकलचे बॅरल्स फुटले। त्यातून प्रचंड ज्वाला आणि दाट धूर MIDC परिसरात पसरला आणि त्यामुळे वातावरण भीतीचं पसरलेलं आहे। अधूनमधून होणाऱ्या स्फोटांमुळे आग आणखीन भडकत गेल्याचं सांगितलं जात आहे। घटनास्थळी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। 6 ते 7 पाण्याचे बंब घटनास्थळी कार्यरत आहेत आणि या घटनेमुळे कराड परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासन सतर्क झाले आहे। आज सकाळी 8:40 तासवडे MIDCमध्ये एका रासायनिक कंपनीमध्ये केमिकल कंपनीमध्ये स्फोट घडून आला। 8:40 बरोबर परिसरातील 10 किलोमीटरमध्ये भूकंपाचा धक्का जाणवल्यासारखं स्थानिक रहिवाशांना जाणवलं, परंतु 5 ते 10 मिनिटांनी सर्वांच्या लक्षात आलं की MIDCमध्ये आगीचा धूर आणि लोट दिसून आल्यामुळे सर्व स्थानिकांनी MIDCमध्ये धाव घेतली। त्या ठिकाणी धाव घेतली असता सुदैवानं ज्या कंपनीमध्ये स्फोट घडला ती कंपनी सकाळी 9 वाजता चालू होते, परंतु ही घटना 8:40ला घडल्यामुळे त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी अथवा कुणालाही अपघात त्या ठिकाणी झालेला नाही। दुर्दैवाने गेल्या 35 वर्षापूर्वी ही कंपनी MIDC स्थापन झालेलं आहे, परंतु 35 वर्षामध्ये या MIDCमध्ये साधी अग्निशामक यंत्रणा अस्तित्वात नाही। त्यामुळे प्रशासनाने आणि सरकारनं सर्वप्रथम त्या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा त्या ठिकाणी सुस्थापित करावी आणि उद्योजकांची सोय करावी अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो। सुमारे 4 तासाने ती आग आटोक्यात आली आणि संपूर्ण कंपनीची दुर्दशा झालेली या ठिकाणी दिसून आले। या कंपनीच्या स्फोटामुळे आजूबाजूच्या 4 ते 5 कंपनींना सुद्धा फार मोठं नुकसान झालेलं आहे। 4 ते 5 तासामध्ये सुमारे 3 ते 4 छोटे मोठे स्फोट त्या ठिकाणी घडून आले। मी प्रशासनाला विनंती करतो की स्थानिक पोलीस असतील, स्थानिक रहिवासी असतील, या सर्वांचे या ठिकाणी आग विझवण्यासाठी सहकार्य लाभलं आणि प्रशासनाने लवकर अग्निशामक यंत्रणा त्या ठिकाणी उभं राहावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सातारा।